आजोबाच्या भूमिकेतली बरीच मंडळी माझी इथं माझे मित्रमंडळी आहेत. माझ्या गळ्या भवताली नातवाचे हात, माझ्या गळ्या भवताली नातवाचे हात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. माझ्या गळ्या भवताली नातवाचे हात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. कधी ओढे चष्मा आणि कधी ओढे मिशी, त्याच्या हसण्याने माझ्या घरट्याला खुशी. कधी ओढे चष्मा आणि कधी ओढे मिशी, त्याच्या हसण्याने माझ्या घरट्याला खुशी. दुडू दुडू पावलाचे ठसे अंगणात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. कधी कधी धावत येऊन पाठीवर बसे, टिगडिक टिगडिक घोडा म्हणत खुदू खुदू हसे. कधी कधी धावत येऊन पाठीवर बसे, टिगडिक टिगडिक घोडा म्हणत खुदू खुदू हसे. सुखावते मला मऊ कापसाची लात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. घरभर सांडलेले बोबडे बोल, नातवाच्या शब्दाला करोडोचे मोल. घरभर सांडलेले बोबडे बोल, नातवाच्या शब्दाला करोडोचे मोल. कोहिनूर हिरा माझा नातू आणि नात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. बोलणाऱ्या बाहुलीचे गोबरे गाल, नातीमुळे नवा माझ्या जगण्याला ताल. बोलणाऱ्या बाहुलीचे गोबरे गाल, नातीमुळे नवा माझ्या जगण्याला ताल. रोज गातो जगण्याचे गाणे मी सुरात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. नातू जिवलग मित्र माझा नात माझी काठी, नातू जिवलग मित्र माझा नात माझी काठी. वाटे पुन्हा जन्म घ्यावा नातवाच्या पोटी, नातू जिवलग मित्र माझा नात माझी काठी. वाटे पुन्हा जन्म घ्यावा नातवाच्या पोटी. हीच एक इच्छा देवा उरली मनात, हीच एक इच्छा देवा उरली मनात. आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. माझ्या गळ्या भवताली नातवाचे हात, माझ्या गळ्या भवताली नातवाचे हात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. धन्यवाद. आपण आत्ताच कवी योगीराज माने यांना ऐकलं. यांच्या काव्यामागे दुःखाची मोठी झालर आहे, किनार आहे. 1993 साली खिल्लारीमध्ये मोठा भूकंप झाला महाराष्ट्रात. त्यात योगीराजच्या परिवारातले जवळपास 100 ते 150 नातेवाईक त्या भूकंपात उद्ध्वस्त झाले. योगीराज म्हणतो मी लातूरला होतो म्हणून आज आपल्यासमोर योगीराज इथं आहे. थोडीशी गल्लत झालेली आहे, कारण आपल्या सर्वांचं इतका प्रचंड रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे की आमची थोडी धांदल उडालेली आहे. आणि या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आयोजक आमचे मित्र चंद्रकांत माझ्याकडे रागान बघतायत की गणपतदादा आरके यांना आम्ही योगीराजच्या अगोदर बोलवायला पाहिजे होतं. थोडीशी आमच्याकडं एक चूक झालेली आहे. तरी मी गणपत आरके साहेबांना इथं निमंत्रित करतो की त्यांनी आपलं दूरसंचार सेवेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री गणपत आरके साहेब. गणपत आरके साहेब BSNL मधील एक उत्कृष्ट कर्मचारी साधक. नुसतं नोकरीच केली नाही, समाजसेवा पण केली. 25 वर्ष सोसायटीचे काम केले, 25 वर्ष संघटनेत काम केले, पतसंस्थेचे संचालक पद म्हणून सुद्धा काम केले. जेव्हाही आपल्या शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थ्यांना त्यांची गरज लागेल ते सतत धावून आले. गणपत आरके साहेब. नमस्कार मित्रांनो. लहान लहान चड्डीमध्ये असताना आणि आज 45-46 वर्षानंतर आपण एकमेकाला भेटतोय. या 50 वर्ष महोत्सवानिमित्त मी प्रथम बाबा डॉक्टर परदेशी, दुष्यंत आठवले आणि त्यांची टीम
आणि आत्ता चंद्रकांत जे काम करतोय त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मित्रांनो, मी 1970चा पहिला बॅचचा पहिला विद्यार्थी. 1970ला मॅट्रिक पास झालो आणि मॅट्रिक पास झाल्यानंतर बाहेर पडलो. तसं सगळीकडे आम्हाला अंधार दिसत होता. कधी औरंगाबाद माहीत नव्हतं, आईवडील मजूर, यायला पैसे नाही. अशा परिस्थितीमध्ये औरंगाबादमध्ये आलो आणि माझ्या एका मित्राने सांगितलं, संत तुकाराम हॉस्टेलचा फॉर्म भर, नंबर लागेल. आणि मी संत तुकाराम हॉस्टेलचा फॉर्म भरला. संत तुकाराम हॉस्टेलमध्ये मी, दादा भटकर, लक्ष्मण जाधव, आम्ही 4-5 जण रूम नंबर 7मध्ये राहायला लागलो. गव्हर्मेंट कॉलेजमध्ये PUCला ॲडमिशन घेतलं. 2 वर्ष शिक्षण चांगलं झालं. परंतु 1972चा दुष्काळ, ज्या दुष्काळामुळे संपूर्ण होरपळून गेलो. खायला नाही, काम नाही, आईवडील परेशान, 4 बहिणी लग्नाच्या. अशा परिस्थितीमध्ये काय करावं काही सुचेना. परंतु या काळामध्ये देवासारखा धावून आला तो आमचा चिपळूणकर सर, गुरुदेव माऊली. त्यांच्या घरी गेलो, दर्शन घेतलं. शाळेमध्ये ते होते आणि सरांना सगळं सांगितलं, सर असं असं आहे, आता काय करायचं. निकाळजे सर पण होते. त्यांनी सांगितलं, गणपत, माझा विद्यार्थी कितीही मोठा होईल परंतु घर सांभाळणं फार महत्त्वाचं आहे आणि कुठंतरी नोकरी कर, घराला सांभाळ आणि मग पुढे जा. आमच्या त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पर्सेंटेजवर ताबडतोब नोकरी लागायची आणि मी फॉर्म भरला टेलिफोन ऑपरेटरचा, पण सिलेक्ट झालो तार ऑफिसमध्ये. आणि तार ऑफिसमध्ये मी सेवा केली 2000पर्यंत. 2000 नंतर मी BSNLमध्ये आलो आणि BSNLमध्ये सिनियर TOA म्हणून मी काम केलं आणि ऑफिस सुप्रिटेंडेंट म्हणून, जे नवीन आता आम्हाला पोस्ट मिळाली, त्यामध्ये रिटायर्ड झालो. बरेचसे टेबल मिळाले मित्रांनो. एक उदाहरण सांगतो. आमचे वाघसाहेबसुद्धा त्यावेळेस आमच्याकडे होते. टेबल होता कॉन्ट्रॅक्टर यांचे कॉन्ट्रॅक्ट्स, ज्या फायली येतात, बिलं पुटअप करायचा. आणि आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट यायचे 10-10, 12-12 फायली असायच्या. माझ्या अगोदर सगळं काही चालायचं. मी ज्यावेळेस बिलं काढले त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर स्वतःहून आले आणि म्हणाले, साहेब, तुमच्या अगोदर जो माणूस होता तो तुम्हाला सांगून गेला असेल. मी म्हटलं, मला सांगला तो, तुझे काम करत राहा म्हणून. आणि जी काही प्रथा त्या टेबलला होती ती बंद पाडून, त्यांना हात जोडून मी माझा कार्यकाल पूर्ण केला. या काळामध्ये मी BSNLमध्ये आपल्या शाळेच्या शिदोरीवर 25 वर्ष माझं पॅनल मी निवडून आणलं. 25 वर्ष. इथं वाघसाहेब आले असेल तर ते साक्षीदार आहेत. आमच्या BSNL पतपिढीमध्ये 25 कोटीचा टर्नओव्हर आहे. पॅनल उभं केल्यानंतर चहासुद्धा कोणाला पाजत नव्हतो, चहा पीत नव्हतो. आणि 17चे 17 संचालक निवडून येऊन जवळजवळ 10 वर्ष मी त्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. आणि सहकार खात्यामध्ये मला मुंबई, औरंगाबाद, दिल्ली इथं त्या सहकार खात्यातर्फे अवॉर्डसुद्धा मिळालेले आहेत. मित्रांनो, हे सगळी देण आपल्या विद्यानिकेतनची आहे. आज जे काही आपण आहोत त्या आपल्या शाळेच्या आशीर्वादानं आहोत. आणि BSNLमध्ये आता जी मुलं चांगली शिकत असतील, ज्यांना नोकरी हवी असेल, आमच्या खात्यामध्ये काही संधी आहेत. डायरेक्ट भरती आहे. त्या JTO म्हणून असते, ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर. तसेच TTA म्हणून असते आणि JO. या 3 भरत्या सध्या BSNLमध्ये चालू आहे. JTOसाठी
इंजिनिअरिंगची कुठलीही डिग्री लागते, BE मेकॅनिकल सोडून. BE, BTech, MTech या परीक्षेला ज्यांना इच्छा असेल ते बसू शकतात. परीक्षा ऑनलाईन असते. एक नया पैशाचा सुद्धा वशिला आमच्या खात्यामध्ये चालत नाही. हुशार कॅन्डिडेट असेल, टॅलेंट असेल, तो ऑटोमॅटिक पास होतो आणि त्याला ऑनलाईन सगळं काही मिळतं, पास झाल्याचं सुद्धा कळतं आणि घरी पत्र येतं. जर TTA जागेसाठी कोणाला प्रयत्न करायचा असेल, BSc कम्प्युटर असेल, MSc कम्प्युटर असेल किंवा डिप्लोमा असेल, इंजिनियरची डिग्री असेल, BE, BTech आणि MTech, ही मुलं आमच्या BSNLमध्ये ऑनलाईन फॉर्म भरू शकतात, परीक्षेची तयारी करू शकतात. JO या पदासाठी ज्युनियर अकाउंट ऑफिसर, MCOM, MB फायनान्स, त्यानंतर CA, CS, ICWA अशी जर तुम्ही डिग्री घेतली असेल तर तुम्ही JOच्या एक्झामला आमच्या खात्यामध्ये बसू शकता, डायरेक्ट फॉर्म भरू शकता. फॉर्म भरणं हा ऑनलाईन असतो. त्याची साईट आहे www.bsnlinternationalexam.com किंवा BSNL रिक्रुटमेंट ही साईट आहे. या उपरी तुम्हाला जर काही गरज पडली, माझा नंबर आहे, आता डायरेक्टरी आपली सगळ्यांनी भरलेली आहे, केव्हाही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला त्या याच्यामध्ये मदत करता येईल. यामध्ये एक फार चांगली गोष्ट आहे की BSNLमध्ये या तिन्ही जागासाठी सिलेबस उपलब्ध असतो. आपण जर ऑफिसमध्ये आलात तर तुम्हाला ती मदत करू आणि या जागेसाठी सिलेक्शन होण्यासाठी जी आम्हाला मदत करता येईल ती मदत तुम्हाला पूर्णतः करू. आपण पुढे या. BSNL ही कंपनी सरकारची कंपनी आहे. आपण जर या कंपनीमध्ये आलात तर देश पातळीवर आपण सेवा करू शकता. प्रमोशनच्या संध्या आहेत. अकाउंट ऑफिसर, चीफ अकाउंट ऑफिसर, DGM फायनान्स, GTO जर झालात तर SD, DE मोठमोठ्या जागेवर जाता येईल. तर मित्रांनो, आपल्याला विनंती करतो की तुम्ही BSNL या खात्यामध्ये ह्या, चांगली प्रगती करा आणि आपण हा मेळावा साजरा करतोय. एकमेकाला भेटूया, एकमेकाला सहाय्य करूया आणि आपल्या शाळेचं नाव, जे आज आपली शाळा परिस्थिती चांगली नसल्यामुळे आपण जर एकत्र आलो, आता आलोच आपण एकत्र, आपल्या शाळेला उंच करूया. येणाऱ्या पिढीला हात देऊया, साथ देऊया. धन्यवाद. श्री गणपतराव आरके यांनी जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. आणि यानंतर आपल्या शासकीय विद्यानिकेतनचे विद्यार्थी नृत्य गणपती वंदना हे सादर करणार आहेत. या आपल्या बालमित्रांचं प्रचंड टाळ्यांनी आपण स्वागत करावं. ही सर्व मुलं आता इयत्ता 5वी किंवा 6वीमध्ये आपल्या शासकीय विद्यानिकेतनमध्ये शिक्षण घेत आहेत. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा.
करा प्लीज. डॅशवरची लाईट ऑफ करा प्लीज. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. वा, खूप सुंदर. गणपती बाप्पा मोरया. सर्व सभागृहात गणपती वंदनेनं उत्साह झालेला आहे.
आणि या उत्साहाच्या वातावरणात एक गोड सूचना मी इथे येणाऱ्या, इथं आमंत्रित होणाऱ्या वक्त्यांना करतो की त्यांचं जे मनोगत आहे ते मनोगत त्यांनी वेळेच्या बंधनात 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये त्यांनी सभागृहापुढे ठेवावं. म्हणजे ही तशी गोड सूचना वाटते, पण तसं बोलणाऱ्याला खूप बोला वाटतं म्हणून सूचना गोड वाटत नाही. मित्रांनो, यानंतर मी आमंत्रित करत आहे श्री प्रकाश भाकरे साहेब, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकारी आहेत. सध्या बँकिंग क्षेत्र हे खूप विस्तारलेलं आहे आणि त्याची आवश्यकताही खूप आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी या बाबतीमध्ये मनोगत व्यक्त करावं. हॅलो, प्रकाश भाकरे. नमस्कार. सर्व मित्रांना भेटून खूप आनंद झाला. या ठिकाणी